आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा. रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठाणे येथे लेव्हल 2 मॉक ड्रिल संपन्न. नागोठाणे रोशन पदकी. रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठाणे येथील कंपनीच्या मटेरियल गेटमधून 2 सशस्त्र बंदूकधारी अतिरेकी सुरक्षा रक्षकांना घायल करून कंपनीच्या आरपेट प्लांटमध्ये घुसले आहेत. ही खबर सगळीकडे पसरली. कंपनी सुरक्षा अधिकाऱ्यांनी लगेचच यावर उपाययोजना सुरू केली. कंपनीच्या SSM ऑफिसला याची सूचना मिळताच त्यांनी त्वरित हेड HR, कॉर्पोरेट अफेअर्स डिपार्टमेंट, कंपनीचे सर्व डिपार्टमेंट हेड, फायर ब्रिगेड, फॅमिली वेलफेअर सेंटर यांना त्वरित सतर्क करून त्याची माहिती दिली. कंपनीच्या RGSS या सिक्युरिटी एजन्सीने मार्केटिंग बिल्डिंगच्या कंट्रोल रूमचा ताबा घेतला व त्या ठिकाणाहून पुढील कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. कंपनीच्या कॉर्पोरेट अफेअर्स डिपार्टमेंटकडून नागोठाणे पोलीस स्टेशन, SP रायगड, DYSP रोहा, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग, प्रांताधिकारी कार्यालय रोहा व पेण तसेच तहसीलदार रोहा व पेण या संबंधित कार्यालयांना या घटनेविषयी माहिती देण्यात आली. DYSP रोहा प्रसाद गोकुळे यांनी संबंधित पोलीस यंत्रणेला कळवले. नागोठाणे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी आपले कौशल्य पणास लावून क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजेच QRT, RCP राईट कंट्रोल प्लेटून, बॉम्ब डिटेक्शन डिस्पोजल स्क्वॉड, अँटी टेररिस्ट स्क्वॉड रोहा डिव्हिजन व अँटी टेररिस्ट स्क्वॉड मुंबई डिव्हिजन यांना त्वरित पाचारण केले. या संबंधित तुकड्यांना कंट्रोल रूममधून अतिरेकी घुसली असलेली सर्व ठिकाणे दाखवण्यात आली. अतिरेकी आत घुसल्यानंतर त्यांनी कंपनीच्या ऑरपेट प्लांटच्या कंट्रोल रूमचा ताबा घेतला. तिथे तिघांना ओलीस ठेवले. सदरहू अतिरेक्यांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके होती, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार करून संबंधित पोलीस यंत्रणा अतिरेक्यापर्यंत पोहोचली आणि त्या बंदी केलेल्या तिघा पोलिसांची सुटका केली. कंट्रोल रूमच्या मॉनिटरवर या सर्व गोष्टींची क्षणाक्षणाला माहिती मिळत होती. शेवटी पोलिसांनी त्या दोन्ही अतिरेक्यांना पकडून नेले व या खतरनाक लेव्हल 2 मॉक ड्रिलचे उद्दिष्ट संपन्न झाले. ही मोबाईल ड्रिल संपन्न होण्यासाठी SP रायगड आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP प्रसाद गोकुळे यांनी काम पाहिले, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली वर उल्लेख केलेल्या संबंधित पोलीस यंत्रणेच्या तुकड्या कार्यान्वित होत्या व त्यांनी हे काम चोखपणे पार पाडले. कंपनीच्या RGS ग्रुपचे कर्नल गोपाल कृष्णन व अमित तायडे यांनी आपले सिक्युरिटी यंत्रणा कार्यान्वित करून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून चोख काम केले. कॉर्पोरेट अफेअर्स डिपार्टमेंटचे अनिल डांगे, रमेश धनावडे यांनी पोलीस डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, पत्रकार व इतर सर्व सरकारी ऑथॉरिटी यांना मिनिट टू मिनिट माहिती दिली. HSF डिपार्टमेंटचे सचिन भागवत, निलेश दांडेकर यांनी फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस यांची चोख व्यवस्थापन पाहिले. हे मॉक ड्रिल यशस्वी करण्यासाठी हेड HR कौशिक चक्रवर्ती व RGSSचे कर्नल गोपाल कृष्णन, अमित तायडे, कैलाशनाथ महाडिक, कॉर्पोरेट अफेअर्स डिपार्टमेंटचे अनिल डांगे व रमेश धनावडे, HSF डिपार्टमेंटचे निलेश दांडेकर, फायर डिपार्टमेंटचे संजय कांबडी, फॅमिली वेलफेअर सेंटरचे RMO सुनील चौधरी, इस्टेट ॲडमिनिस्ट्रेशन प्रमुख रोहिताश शर्मा तसेच अजिंक्य पाटील यांनी त्यांच्या संपूर्ण टीमने हे मॉक ड्रिल यशस्वी होण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम घेतले. या मॉक ड्रिल वेळी सर्कल सुवर्णा पवार, दिलीप खंडारे, प्रवीण साळुंके, योगेश वार्डे हे सरकारी ऑफिसर्स उपस्थित होते. रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.